कुठली तर त्याचं एक विमानमध्ये अजितदादा ट्रॅव्हल करत होते आणि त्याचा तिथे ॲक्सिडेंट का घातपात झाला आणि मग त्या VSR कंपनीबरोबर जर TDPच्या नेत्याच्या फॅमिली मेंबरचे आर्थिक व्यवहार असतील तर मग हे मंत्री जे TDPचे आहेत ते थोडी पारदर्शक पद्धतीने हे इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी करणार आहेत। त्यामुळे ह्याच्यात VSRला वाचवण्याचा प्रयत्न तिथे केला जातो। महाराष्ट्रातल्या पण मोठ्या नेत्यांचं VSR बरोबर संबंध आहेत। गुजरातचे काही छोटे नेते आहेत त्यांचं तिथं रिलेशन आहे, मध्य प्रदेशच्या काही नेत्यांचं तिथं आहे, आंध्राच्या काही नेत्यांचं आहे। त्यामुळे एवढे मोठे लोक VSRच्या पाठीशी असतील तर मग आमची मागणी आहे की मोठ्या लोकांनीच आता या इन्व्हेस्टिगेशनमध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे। म्हणजे कोण तर प्रधानमंत्री साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे आणि लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून जे राहुल गांधीजी आहेत त्यांनी या गोष्टीसाठी पुढाकार घेण्याची जरूरत आहे। TDPचे लोक त्याच्यासोबत आहेत असं तुम्ही म्हणतात, महाराष्ट्रातील काही नेते आहेत असं म्हणजे VSR सोबत आहेत असं तुम्ही म्हणता, काही नावं त्यांची नाही ते नंतर त्या ठिकाणी सांगतो। जो काय त्यांना संदेश द्यायचा होतो त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यांना फक्त एवढंच आहे की दादा तुमचे मित्र त्या ठिकाणी होते त्यामुळे मैत्री आज दाखवणं नाही तर निभावणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि कमर्शियल काही रिलेशनशिप नाही तर व्यक्तिगत VSR बरोबरच्या रिलेशनशिपला मागे ठेवून दादांची मैत्री निभवण्याची खऱ्या अर्थाने ही वेळ आहे। त्यामुळे कृपा करून दादांकडे बघून हे इन्व्हेस्टिगेशन पारदर्शक पद्धतीने व्हावं यासाठी प्रयत्न व्हावेत। जेव्हापासून तुम्ही पत्रकार परिषदा घ्यायला लागले, खास करून मागच्या 2 दिवसांपासून एव्हिएशन मिनिस्ट्रीकडनं प्रेस रिलीज काढली जाते आणि जी सध्याची इन्व्हेस्टिगेशनची परिस्थिती आहे त्याची माहिती दिली जाते। ते असं म्हणतात की कुठल्याही पद्धतीचं आता तुम्ही मॅनिप्युलेशन करू नका किंवा माहिती त्याची कुठली सध्या देऊ नका, तुम्ही आमच्या तपासावरती विश्वास ठेवा असं त्यांना मला एवढंच सांगायचं मी तर मॅनिप्युलेशन करू शकत नाही। मी जे काही माझ्याकडे माहिती ती दाखवू शकतो आणि ती दाखवतोय। मॅनिप्युलेशन जर कुणी करू शकतो तर ते DGCA करू शकतं, DGCAचे अधिकारी VSR करू शकतं आणि तेच मॅनिप्युलेशन चालले नाही तर आत्तापर्यंत रिपोर्ट यायला पाहिजे होता। रोहित सिंग जो भारताच्या बाहेर आहे त्याला आत्तापर्यंत पकडायला पाहिजे होतं, VK सिंगला आत टाकायला पाहिजे होतं, तिथं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे होतं। पण इन्व्हेस्टिगेशन कुठंच जाईना तर आम्ही शांत बसायचं का? म्हणजे आम्ही हातावर हात ठेवून आपलं निवांत बसायचं आणि तुम्ही पण निवांत बसायचं। मग अजितदादांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याला, मराठी नेत्याला न्याय कसं मिळणार? त्यामुळेच आणि ते इन्व्हेस्टिगेशन आत्तापर्यंत जे झालं तर चुकाच आहेत ना, त्रुटीच आहेत ना। त्यामुळे ह्या त्रुटी बघितल्यानंतर ते कुठंच सिरियस नाहीत आणि का सिरियस नाहीत तर सत्तेतले नेतेच या VK सिंग बरोबर मांडीला मांडी लावून लग्नात बसतात, तिथं जेवण करतात, फोटो काढतात आणि त्यांच्यावर व्यवहार करतात। मग कसा आपण न्याय मिळेल असं समजू शकतो? TDP आणि TDP पक्षातील नेत्यांवरती थेटपणे आरोप करते रोहितजी, पण TDP पक्ष हा इंडियातील एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा घटक पक्ष आहे सध्याच्या कंडिशनवरती। आता तुम्हालाही राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळतात की TDPची संख्या आणि त्याच संख्येच्या बळावरती किंवा आणखी एका पक्षाच्या बळावरती केंद्रातलं सरकार आहे। मोदी साहेबांचं आणि अजितदादांचे एक मैत्रीपूर्वक संबंध होते। अमित शाह साहेबांचं आणि दादांचं सुद्धा फार जवळचं नातं तिथं होतं। आता मैत्रीकडे बघत असताना मैत्री जपणं हे जास्त महत्त्वाचं आहे राजकारणापेक्षा। त्यामुळे TDP कसं इन्व्हॉल्ड आहे हे तर मी दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे त्या गोष्टीकडे बघत असताना दादाकडे बघत असताना दादांना न्याय कसा मिळेल यासाठी या मोठ्या नेत्याने आता प्रयत्न करावेत। विलिनीकरणाच्या अनुषंगाने तुम्ही पत्रकार परिषद घेणार होते, तुम्ही म्हणले होते माझ्याकडे पुरावे आहेत, सो पत्रकार परिषदात तुम्ही घेणार आहात की नाही नेमकं? बघा तो विषय महत्त्वाचा आहे पण त्याच्यापेक्षा हा विषय जरा जास्त महत्त्वाचा आहे आणि याच्याबद्दल माहिती सातत्याने माझ्याकडे जास्त येत असल्यामुळे याच्यावर जरा जास्त लक्ष आहे। राजकारण नंतर करूया, राजकारणासाठी पुढचे 50-60 वर्ष तिथं पडलेले आहेत, पण ज्या व्यक्तीने 40 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या हितासाठी खूप काय केलं अशा राजकीय 40 वर्षाचा अनुभव असणारा नेता आज आपल्यात नाही। तो कोणामुळे नाही, कशामुळे नाही, त्याच्या मागे कोण आहे, काय कॉन्स्पिरसी आहे, काय घातपात आहे का घात आहे, हे सगळं बघणं पण तितकंच महत्त्वाचं। त्यामुळे महत्त्व कुठल्या विषयाला द्यायचं तर मग दादांच्या या विषयाला महत्त्व देणं हे आम्ही तिथे ठरवलं म्हणून या विषयावर जास्त आम्ही बोलतो। पवार साहेब आता राज्यसभेमधनं निवृत्त होत आहेत, अशी माहिती मिळते की विलिनीकरणानंतर पवार साहेबांनी परत एकदा राज्यसभेत जावी अशा पद्धतीची अजित पवारांची जी इच्छा होती, अजितदादांची तशी इच्छा होती, पण पवार साहेब मात्र सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा विचार करत होते। पवार साहेबांच्या वतीने कुठली अट त्या ठिकाणी टाकली नव्हती। फक्त सांगत असताना तुम्ही सर्वजण कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या आणि सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊन योग्य असं काही जो मुद्दा आहे तो पुढे तुम्ही त्या ठिकाणी आणा। त्यामुळे साहेबांनी कुठेही स्वतःसाठी कधी काय तिथं मागितलं नव्हतं हे मात्र मी तुम्हाला ठामपणे तिथं सांगतो। फक्त कसं करायचं आणि कसं कोणाला न्याय द्यायचा, जसं की एक विषय जो चर्चेत आमच्याकडनं आणि अजितदादांकडनं सुद्धा आला होता, प्रदेश अध्यक्ष आपलं डॉक्टर अमोल कोल्हेंना त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्यांना केल्यानंतरच मग आपण आपल्या पार्टीला एकत्रित संयुक्त पार्टीला ताकद त्या ठिकाणी देऊ शकतो। असे जे प्रमुख बदल आहेत ते मात्र त्या ठिकाणी चर्चा झाले, पण साहेबांनी स्वतःसाठी कधीच अजितदादांनी साहेबांनी राज्यसभेवरती परत एकदा जावं तशी त्यांनी काही इच्छा वगैरे बोलून एक तर अजित
अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादांसाठी हे दोन्ही पक्ष एकत्रित यावं हा काय राजकीय मुद्दा नव्हता. राजकीय भावनेतून ते तिथं म्हणत नव्हते. ते भावनिक कौटुंबिक भावना घ्या नाही तर कौटुंबिक नातं या अनुषंगाने जास्त त्या ठिकाणी ते विचार करत होते. त्यामुळे पवार साहेबांबद्दल अजितदादा हे भावनिक होतेच. त्यामुळे त्या भावनेच्या भरामध्ये दादांच्या मनामध्ये कधी कधी त्यांनी तिथं बोलून दाखवलं की आपल्याला उद्या जाऊन महाराष्ट्राचा आवाज म्हणून राज्यसभेमध्ये साहेबांना त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचं झालं तर आपण नक्कीच तिथे सपोर्ट करू. पण ही